नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपला पुढचा टॉपिक आहे घन आणि घनमूळ। या अगोदर आपण वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक अभ्यासलाय। तर आता आपण आपल्या टॉपिकला स्टार्ट करूया। आता घन म्हणजे काय, तर कोणत्याही संख्येचा 3 वेळेस गुणाकार म्हणजे हा असतो त्या संख्येचा घन। फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला विचारलं की 5चा घन किती, 5चा घन किती, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्गाच्या बाबतीत आपण त्याच्या डोक्यावर म्हणजेच त्याचा घातांक किती लिहितो 2। तसं आता आपल्याला घन काढायचंय, तर घन काढत असताना जी पण संख्या असेल तिच्या डोक्यावर म्हणजेच इथे जो घातांक असेल तिथे आपण प्रत्येक वेळेस किती लिहिणार आहे 3। आणि जेवढं डोक्यावर जी संख्या असेल, आता इथे 3 आहे म्हणजे त्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार 5 गुणिले 5 गुणिले 5। मग 5 5 25 आणि 25 गुणिले 5 किती झाले 125। म्हणजे आपण असं समजू शकतो की 5 या संख्येचा घन किती आहे 125। सेम तसंच जर आपल्याला 7चा घन विचारला तर काय करायचा, 7चा 3 वेळेस गुणाकार, मग 7 7 49 आणि 49 गुणिले 7 बरोबर। मग किती आले 7 9 63, 3 आजचे आले 6, 7 चौक 28, 28 अधिक 6 किती झाले 34। म्हणजे 7चा घन किती आहे 343। आता लवकरात लवकर जर घन काढायचं असेल तर काय करावं लागतं, तर इथे तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल की आपण 3 वेळेस गुणाकार करतोय म्हणजेच काय, तर घनामध्ये काय लपलेला असतो वर्ग बरोबर। आता इथे घन केलाय म्हणजे 3 वेळेस गुणाकार केलाय 5 गुणिले 5 गुणिले 5, पण इथे 5चा वर्ग किती आहे 25 आणि नंतर परत त्याला किती नाही गुणलंय 5 नाही। म्हणजे आपण असंही करू शकतो की एखाद्या संख्येचा जर घन काढायचा असेल तर सगळ्यात आधी तिचा करायचा वर्ग आणि नंतर परत त्या संख्येने जे आपलं वर्ग आलेला असेल त्या संख्येला गुणायचं। म्हणजेच काय, जर मी आता तुम्हाला विचारलं की 12चा घन किती, 12चा घन किती काय करणार आहे आपण 12 गुणिले 12 गुणिले 12 3 वेळेस गुणाकार। मग 12 गुणिले 12 म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे 12चा वर्ग किती, 12चा वर्ग 144 आणि 144 ला काय करायचं नंतर 12 ने मल्टिप्लाय करायचं बरोबर। 12 चौक 48, 8 अच्छे आले 4, 12 चौक 48, 48 आणि 4 किती झाले 52, 52 चे 2 हातचे किती आले 5, 12 1 12, 12 आणि 5 किती झाले 17। म्हणजे 12चा घन किती झाला 1728। समजलं। आणि या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी व्यवस्थित समजून सांगितलंय की आता आपण गणिताला सुरुवात केलेली आहे, तर आपले 1 ते 30 पर्यंत पाढे, 1 ते 30 पर्यंत वर्ग आणि 1 ते 15 पर्यंत घन हे पाठच असले पाहिजे। त्यानंतर जर एखादी मोठी संख्या असेल, फॉर एक्झाम्पल 24चा घन करायचा आहे, तर काय करायचं आधी 24चा वर्ग करायचा। मग 24चा वर्ग किती 576, म्हणून मी आधी लिहून घेणार आहे 576 आणि गुणिले किती 24 बरोबर। 576 गुणिले 24, आता काय करायचं या दोघांचा गुणाकार। आपण गुणाकार करूया 576 गुणिले 24, 4 24, 4 आले 2, 4 7 28, 28 आणि 2 30, 30 चे 0 हातचे आले 3, 4 पंचे 20, 20 आणि 3 किती झाले 23। आता एका अंकाने गुणच आलंय त्याच्यामुळे आपण काय करणार आहे एक शून्य देणार आहे बरोबर। त्याच्यानंतर बेसकी 12, 2 हातचा आला 1, बेसाती 14, 14 आणि हातचा 1 15, 15 चे 5 परत हातचा किती आला 1 आणि बे पंचे 10, 10 आणि 1 किती आले 11। यांची करायची बेरीज 4 चे 4, 2 चे 2, 5 आणि 3 8, 2 आणि 1 3 आणि 1चा 1, म्हणजेच किती आले 13824, 13824। समजलं। अशा पद्धतीने आपण काय घन काढू शकतो। आता फक्त एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणतीही संख्या दिलेली असेल तर तिचा आधी करायचा वर्ग आणि नंतर परत त्याच संख्येने त्याला गुणायचं आहे, ठीक आहे। मग आता आपण बघूया की जर दशांश अंकी संख्या दशांश चिन्ह असेल संख्येमध्ये तर त्या संख्येचा घन लवकरात लवकर कसा काढायचा। फॉर एक्झाम्पल मी घेतले 0.18, हिचा काय करायचा मला घन, तर 18चा वर्ग किती आपल्याला माहिती आहे, 18चा वर्ग किती 324, 18चा वर्ग आहे 324 आणि नंतर परत याला कितीने गुणायचं 18 ने। मी काय सांगितलं जर इथे पॉइंट मधली संख्या असेल ठीक आहे, तर पॉइंट आहे हे विसरून जायचं, म्हणजे इथे ऍक्च्युअल मध्ये किती संख्या झाली 18 बरोबर।
आणि 18चा करायचा वर्ग. मग 18चा वर्ग किती? 324. आणि 324 ला परत कितीने गुणायचं आहे? 18ने. मग आता 324 ला आपण 18ने गुणूया. 18 चोक 72, 2 हातचे आले 7, 18 दुने 36, 36 अधिक 7 किती झाले? 36 आणि 7 43. ठीक आहे. 43 चे 3 हातचे आले 4, 18 त्रिक 54, 54 आणि 4 किती झाले? 58. मग आता आपल्याला उत्तर किती आले? आपलं 18चा घन आले, 18चा घन आला 5832, बरोबर. पण इथे आपल्याला घन कोणाचा विचारला होता? 0.18चा. मग इथे पॉईंट नंतर किती अंक आहे? पॉईंट नंतर आहे 2 अंक. आपण काय करतोय? घन करतोय. मग त्याच्यामुळे काय करायचं? पॉईंट नंतर उजवीकडे जेवढे अंक असतील त्याची करायची तिप्पट. ठीक आहे. माझा पॉईंट नंतर किती अंक होते? 2 अंक होते, त्याची केली मी तिप्पट. 6. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये आपल्याला काय करावं लागेल? 6 अंकानंतर पॉईंट द्यावा लागेल. मग आपण 6 अंकानंतर पॉईंट देऊया. ठीक आहे. पण आपलं उत्तरच किती अंकी आहे? 4 अंकी आहे, बरोबर. आपलं उत्तर किती आहे? 5832. 5832. आपलं उत्तरच किती अंकी आहे? 4 अंकी आपलं उत्तर आहे. पण आपल्याला पॉईंट किती अंकानंतर द्यायचा आहे? 6 अंकानंतर. मग अशा वेळेस काय करायचं? तर संख्या मोजायचा. 1 2 3 4 झाले 4 अंक. त्याच्यानंतर 5 आणि 6 अंक नव्हते, त्याच्यामुळे मी काय केलं? शून्य लिहिले आणि ते अंक ऍडजस्ट केले. आता 6 अंक झाले, मी इथे दिला पॉईंट आणि इथे आला 0. म्हणजे 0.18चा घन किती आला? तर 0.005832. समजलं? अशा प्रकारे आपण कोणत्याही दशांश चिन्ह असलेल्या संख्येचा घन काढू शकतो. मेथड एकदम सोपी आहे. जसं मी तुम्हाला वर्गाच्या बाबतीत सांगितलं होतं की पॉईंट आहे हे विसरून जा. ठीक आहे. आणि रेग्युलर पद्धतीने वर्ग करा. सेम मेथड इथे आपण अप्लाय करतोय. पॉईंट आहे हे विसरून जायचं आणि रेग्युलर पद्धतीने जसं आपण घन करत होतो, जसे मी तुम्हाला आधी 3 ते 4 एक्झाम्पल व्यवस्थित समजून सांगितले की कोणत्याही संख्येचा घन म्हणजे काय? त्या संख्येचा वर्ग आणि गुणिले तीच संख्या. आता वर्ग कसा काढायचा हे आपण मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय. आणि फक्त पॉईंट देताना लक्षात ठेवायचं, पॉईंट नंतर जेवढे अंक असतील त्याच्या करायची तिप्पट. इथे 2 अंक होते, त्याची तिप्पट केली 6 आणि 6 अंकानंतर दिला पॉईंट. आता अजून आपण एक्झाम्पल बघूया. मी अजून एखादं एक्झाम्पल घेतो. 0.08. ठीक आहे. 0.08 याचा करायचा आहे घन. आता इथे पॉईंट आहे हे विसरून जा, बरोबर. म्हणजे काय? ही संख्या किती झाली ऍक्च्युअल मध्ये? फक्त 8. ठीक आहे. का? कारण की मी तुम्हाला सांगितलंय, जर मी कोणतीही संख्या लिहिली, फॉर एक्झाम्पल मी 5 लिहिले, मी याच्या डावीकडे एक शून्य वाढवला, काही फरक पडणार आहे का? नाही. मी परत एक शून्य वाढवला, याच्या व्हॅल्यू मध्ये काही चेंज होणार आहे का? नाही. पण तेच जर मी हे 5 लिहिले आणि याच्या उजवीकडे शून्य वाढवला तर काय होणार आहे? 5 50 होणार आहे. मी परत एक शून्य वाढवला तर 500 होणार आहे. म्हणजे याची व्हॅल्यू आहे ती चेंज होते. मग तुम्हाला एक गोष्ट कळाली की डावीकडच्या शून्यांना काही व्हॅल्यू नसते, पण उजवीकडच्या शून्यांना व्हॅल्यू असते, बरोबर. मग इथे हे जे शून्य आहे ते कुठे आहे? डावीकडे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ती संख्या किती? फक्त 8, बरोबर. मग मी सांगितलं होतं की पॉईंट आहे हे विसरून जा. 8चा करायचा घन. आता 8चा घन किती आहे? तर काय करायचं? 8चा पहिले करायचा वर्ग. 8चा वर्ग 64 आणि परत किती? गुणिले 8. मग आता 8ने त्याला गुणायचंय. 8 चोक 32, 2 हातचे आले 3, 8 सक 48, 48 आणि 3 किती झाले? 51. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 512. 8चा घन किती आहे? 512. पण पॉईंट देताना काय करायचं? आधी आपल्या संख्येमध्ये किती पॉईंट आहे ते व्यवस्थित चेक करायचे. उजवीकडे पॉईंट नंतर किती अंक आहे? 2 अंक आहे. आपण काय करतोय? घन करतोय. मग त्याच्यामुळे काय करायचं? पॉईंट नंतर जेवढे अंक असतील त्याची करायची तिप्पट. ठीक आहे. वर्ग काढत असताना आपण दुप्पट करत होतो, घन करताना काय करायचं? तिप्पट करायची. मग पॉईंट नंतर 2 अंक होते, त्याची केली तिप्पट. 6. आता मला 6 अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे. आणि आपलं उत्तरच किती आहे? 3 अंकी. आणि उत्तर काय होतं आपलं? 512, बरोबर. मग आता हे जे 512 होते, मी 1 2 3 3 अंक झाले. त्याच्यानंतर 4 5 6 6 अंकानंतर दिला पॉईंट आणि इथे लिहिला 0. म्हणजेच काय? तर 0.08चा घन किती आहे? 0.0000512. समजलं? आपण परत एखादी एक संख्या घेऊया. जर मी अजून एक संख्या घेतली
एक पॉइंट, ठीक आहे, 1.3, ठीक आहे, 1.3चा काय करायचं आपल्याला घन करायचा आहे. मी काय सांगितलं, पॉइंट आहे हे विसरून जा आणि रेग्युलर घन करा, बरोबर. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पॉइंट जर विसरलो तर ही संख्या किती झाली 13, 13चा करायचा घन. 13चा घन करताना काय करायचं, आधी 13चा करायचा वर्ग, 13चा वर्ग आहे 169 आणि परत त्याला कितीने गुणायचं 13ने. मग आता 13ने गुणूया, 13 17, 17 म्हणजे किती आले 117. 117 पैकी मी ते लिहिले 7, हातचे किती आले 11. 117चे 7, हातचे किती आले 11. परत 13 65, 13 किती 78, 78 आणि 11 किती झाले 78 मध्ये जर 11 ऍड केले तर 8 ने 9 आणि 7 ने 8 किती आले 89. 89चे 9, हातचे किती आले 8. परत 13 1 13, 13 अधिक 8 किती झाले 21. म्हणजे याचं उत्तर किती आलं 2197. पण हा 2197 कोणाचा घन आहे तर 13चा घन आहे. आपल्याला कसला विचारला होता 1.3चा. पॉइंट नंतर उजवीकडे किती अंक आहे तर एकच अंक आहे, त्याची काय करायची तिप्पट, बरोबर. 1 गुणिले 3 किती 3च, म्हणजे आपल्या उत्तरात 3 अंकानंतर पॉइंट द्यायचा आहे. 1 2 3, 3 अंक झाले, 3 अंकानंतर मी पॉइंट दिला, म्हणजे माझं उत्तर किती आलं 2.197. समजलं. अजून एखादं एक्झाम्पल बघूया आपण. 0.4, ठीक आहे. 0.4चा जर घन करायचा असेल तर काय करायचं, ऍक्च्युअल मध्ये पॉइंट आहे हे विसरून जायचं, म्हणजे इथे किती फक्त 4च आहे आणि 4चा काय करायचा घन. मग 4चा घन किती 4 चोक 16 आणि 16 चोक 64, बरोबर. 4 चोक 16 आणि 16 चोक 64, मग उत्तर किती आलं 64. पण आपल्याला प्रश्नामध्ये पॉइंट दिलेला आहे तर उत्तरामध्ये पण पॉइंट द्यावा लागेल. मग पॉइंट किती अंकानंतर आहे, म्हणजे पॉइंट नंतर किती अंक आहे, पॉइंट नंतर एकच अंक आहे, कुठे उजवीकडे. मग आपल्या उत्तरात काय करायचं, एकाला 3 ने गुणायचं, किती झाले 3 आणि त्याचे तेवढ्या अंकानंतर आपल्या उत्तरात पॉइंट द्यायचे. मग 1 2 इथे 0 घेतला झाले 3 अंक, इथे दिला पॉइंट आणि इथे लिहिले 0, म्हणजे 0.4चा घन किती आहे 0.064. समजलं. अशा पद्धतीने आपण संख्यांचे घन काढू शकतो. मग ती संख्या पूर्ण संख्या असेल तरी पण तिचा घन निघेल आणि ती संख्या पॉइंट मध्ये म्हणजेच दशम चिन्हात असेल तरी अशा पद्धतीने आपण त्यांचे घन काढू शकतो. आता घन काढून झाले तर आता पुढची मेथड काय की पुढची प्रोसेस काय आपली घनमूळ. कोणत्याही संख्येचा घनमूळ कसं काढायचं, म्हणजे जर तुम्हाला एखादी घनसंख्या दिलेली असेल तर तिचं लवकरात लवकर घनमूळ कसं काढायचं, त्यासाठी तुम्हाला एक चार्ट माहिती पाहिजे. आता तो चार्ट काय तो बघूया आपण. ठीक आहे, तो चार्ट व्यवस्थित लिहून घेऊया. त्याच्या अगोदर आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे घन लिहावे लागतील. मग मी इकडे 1 ते 10 पर्यंत सगळ्या संख्यांचे घन लिहून घेतो. ओके. मग एकाचा घन किती एकच. त्यानंतर दोनाचा घन किती 8, बरोबर. 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुने 4, 4 दुने 8. त्यानंतर तीनाचा घन, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 4चा घन 4 चोक 16, 16 चोक 64, बरोबर. त्यानंतर 5चा घन 5चा 25 आणि 25 गुणिले 5 किती आले 125. 6चा घन करू, 6चा वर्ग 36, 36 गुणिले 6 216. 7चा घन 7 7 49, 49 गुणिले 7 किती आले 343. त्यानंतर 8चा घन 8 8 64, 64 गुणिले 8 किती आले 512. त्यानंतर आहे 9चा घन, 9चा वर्ग किती 81 आणि 81 गुणिले 9 729. पुढे 10चा घन 10 10 100 आणि 100 गुणिले 10 किती आले 1000. समजलं. अशा पद्धतीने मी 1 ते 10 पर्यंतचे सगळे संख्येचे घन लिहून घेतलेले. 1 ते 10 पर्यंतचे जरी तुमचे घन व्यवस्थित पाठ असले तरी पण तुम्ही कोणत्याही संख्येचा जे काही घनमूळ असेल ते लवकरात लवकर काढू शकतात. त्या अगोदर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक चार्ट माहिती पाहिजे, तर तो चार्ट आपण व्यवस्थित
तयार करून घेऊ. जसं मी तुम्हाला वर्गमुळाच्या बाबतीत सांगितलं होतं की आपल्याला एक चार्ट माहिती पाहिजे, तेव्हा आपण व्यवस्थित इथे एक चार्ट काय केला होता, तयार केला होता. त्याच पद्धतीने आपण घनमूळसाठी पण एक चार्ट व्यवस्थित तयार करूया. मग त्यामध्ये काय काय गोष्टी असतील, संख्या आणि संख्या व घनांचे एकक स्थान, घनांचे एकक स्थान. ठीक आहे, काय असेल, संख्या असतील आणि घनांचे एकक स्थान. आता घनांचे एकक स्थान म्हणजे काय, तर एक ही संख्या आहे म्हणजे हिच्या एकक स्थानी कोणती संख्या आहे, एकच आहे. आणि तिचा जर घन केला तर तिच्या पण एकक स्थानी कोणती संख्या आली, एकच आली. बरोबर, एक ही संख्या होती म्हणजे एकाच्या एकक स्थानी किती येतो, कोणत्याही संख्येच्या शेवटी जर एक असेल आणि जर आपण तिचा घन केला, जसा एकाचा घन एकच आहे, जर तुम्ही 11 घेतले तर 11चा घन किती येतो, 1331. म्हणजे 11च्या एकक स्थानी पण एकच होता आणि जर त्याचा घन केला तर किती, 1331. म्हणजे त्याच्या पण एकक स्थानी काय, एकच आहे. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक असेल तिचा घन केल्यानंतर त्या संख्येच्या एकक स्थानी पण काय येतो, एकच येतो. ठीक आहे, पुढे बघूया. 2, ज्या संख्येच्या शेवटी 2 असेल त्याचा घन केल्यानंतर त्या घन संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येतो, 8. म्हणजे 2च्या वेळेस काय येईल, 8. पुढे 3, ज्या संख्येच्या शेवटी 3 असेल त्या संख्येचा जर घन केला तर एकक स्थानी कोणता अंक येणार आहे, 7. एकक स्थानी म्हणजे काय, शेवटी कोणता अंक येणार आहे, मग शेवटी कोणता अंक येईल, 7. म्हणजे 3च्या वेळेस काय येईल, 7. पुढे 4, ज्या संख्येच्या शेवटी 4 असेल तिचा जर घन केला तर त्या घन संख्येच्या शेवटी पण काय येणार आहे, 4च. ओके, 4च्या वेळेस सुद्धा 4. त्यानंतर 5, ज्या संख्येच्या शेवटी 5 असेल जर आपण तिचा घन केला तर त्या घन संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल, 5च्या वेळेस पण काय येणार आहे, 5च. बरोबर, 5च्या वेळेस 5. त्यानंतर पुढची संख्या आहे 6, ज्या संख्येच्या शेवटी 6 असेल तिचा जर घन केला तर घन संख्येच्या एकक स्थानी पण कोणता अंक असेल, 6च. म्हणजे 6च्या वेळेस काय आला, 6. त्यानंतर पुढे बघूया, ज्या संख्येच्या शेवटी 7 असेल तिचा जर आपण घन केला तर घन संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येतो, 3. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 7 असेल तिच्या घन संख्येच्या शेवटी कोणता अंक आला, 3. 7च्या वेळेस आले 3. पुढे ज्या संख्येच्या शेवटी 8 असेल, बरोबर, त्या संख्येचा जर घन केला तर त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येतो, 2. 8च्या वेळेस काय येतो, 2. पुढे ज्या संख्येच्या शेवटी 9 असेल त्या संख्येचा जर घन केला तर त्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येतो, 9. म्हणजे 9च्या वेळेस काय येईल, 9च येतोय. बरोबर, ठीक आहे, व्यवस्थित वरती करून ठेवू आपण. पुढे ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल, बरोबर, ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल त्याचा जर घन केला तर घन संख्येच्या शेवटी पण कोणता अंक येतो, 0च येतो. बरोबर, अशा प्रकारे आपण आपला चार्ट व्यवस्थित लिहून घेतलाय. त्याच्यामध्ये आपण काय मेन्शन केलंय की संख्या आणि घनांचे एकक स्थान, या सगळ्या संख्या होत्या आणि या सगळ्या घन संख्या होत्या आणि हे होते त्यांचे एकक स्थान. एकक स्थान म्हणजे काय, तर शेवटी कोणता अंक असणार आहे. जर तुम्ही एक गोष्ट व्यवस्थित नोटीस केली तर तुम्हाला दिसेल, एकाच्या वेळेस कोणती संख्या येते, एकच. 2च्या वेळेस काय येतो, 8. 3च्या वेळेस 7. 4च्या वेळेस 4. 5च्या वेळेस 5. 6च्या वेळेस 6. 7च्या वेळेस 3. 7च्या वेळेस काय येतो, 3. 8च्या वेळेस 2. 9च्या वेळेस 9 आणि 0च्या वेळेस 0. बरोबर, कळलं का, एकाच्या वेळेस 1, 2च्या वेळेस 8, 3च्या वेळेस 7, 4च्या वेळेस 4, 5च्या वेळेस 5, 6च्या वेळेस 6, 7च्या वेळेस 3, 8च्या वेळेस 2, 9ला 9 आणि 0ला 0. बरोबर, अशा पद्धतीने या सगळ्या संख्या रिपीट होतात. आता जर तुम्ही अजून एक गोष्ट व्यवस्थित बघितली तुम्हाला एक गोष्ट नोटीस होईल, इथे आहे 2. 2च्या वेळेस किती आलाय, 8 आणि खाली काय, 8. 8च्या वेळेस किती आले, 2. 2च्या वेळेस 8 आले आणि 8च्या वेळेस 2 आले. पुढे 3. 3च्या वेळेस किती आहे, 7 आणि 7च्या वेळेस किती आले, 3. 3च्या वेळेस 7 आणि 7च्या वेळेस 3.
बाकी ह्या ज्या चार संख्या सोडल्या तर याच्यानंतर जेवढ्या पण काही संख्या असतील त्यांच्या संख्येच्या म्हणजे त्या संख्येच्या शेवटी जो अंक असेल त्याच संख्येचा जर घन केला तर त्या घनसंख्येच्या शेवटी पण कोणता अंक असेल तोच अंक असेल. म्हणजेच काय, एकाचा ज्या संख्येच्या शेवटी एक अंक असेल तिचा घन केला तर एकच येतो. ज्या संख्येच्या शेवटी 4 असेल तिचा घन केला तर शेवटी 4च येईल. ज्या संख्येच्या शेवटी 5 असेल तिचा घन केला तर शेवटी 5च येईल. ज्या संख्येच्या शेवटी 6 असेल तिचा घन केला तर शेवटी 6च येणार आहे. ज्या संख्येच्या शेवटी 9 आहे तिचा घन केला तर शेवटी 9च येईल. ज्या संख्येच्या शेवटी 0 आहे तिचा घन केला तर शेवटी काय येणार आहे, 0च येणार आहे. बरोबर. फक्त 4 अशा संख्या आहे. म्हणजे काय, ज्या संख्येच्या शेवटी 2 आहे तिचा घन केला तर काय येणार आहे, 8. ज्या संख्येच्या शेवटी 3 आहे तिचा घन केला तर 7. ज्या संख्येच्या शेवटी 7 आहे तिचा घन केला 3 आणि ज्या संख्येच्या शेवटी 8 आहे तिचा घन केला तर 2. तुम्हाला याच्यावरनं एक गोष्ट समजली की 2ची जोडी कोणासोबत आहे, 8 सोबत. बरोबर. आणि 3ची जोडी कोणासोबत आहे, 7 सोबत. आणि हे काय अजून वाईस वर्सा आहे. म्हणजे 2 आला तर 8 घ्यायचा किंवा 8 आला तर 2 घ्यायचा. 3 आले तर 7 घ्यायचे, 7 आला तर 3 घ्यायचा. या दोनच संख्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. म्हणजे हा पूर्ण चार्ट तुमचा लक्षात राहणार आहे. आणि अजून लक्षात राहण्यासाठी अजून एक सोपी गोष्ट काय, 2 आणि 8 किती होतात, 10. आणि 7 आणि 3 किती होतात, 10. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट व्यवस्थित समजेल की 2ची जोडी ही 8 सोबतच आहे कारण की 8 आणि 2 10 होतात. 3ची जोडी ही 7 सोबतच आहे कारण की 3 अधिक 7 किती होतात, 10. आणि ह्या 4 संख्या सोडून बाकीच्या कोणत्याही संख्या आल्या तर त्यांच्या एकक स्थानी कोणता अंक असतो, जी संख्या असेल तीच. समजलं. आता अशा प्रकारे आपण ही मेथड लक्षात ठेवून किंवा ह्या गोष्टी लक्षात ठेवून संख्यांचे घनमूळ काढणार आहे. ठीक आहे. मग आता घनमूळ काढण्याची सोपी पद्धत, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय चार्ट व्यवस्थित माहिती पाहिजे. मग कोणत्याही संख्येचा जर घनमूळ काढायचा असेल, ठीक आहे, जसं वर्गमूळाच्या बाबतीत आपण काय करायचो, फक्त शेवटची संख्या बघायचो. इथे पण आपल्याला तेच करायचंय. ठीक आहे. फक्त शेवटची संख्या बघायची. शेवटची संख्या किती आहे, 4. शेवटची संख्या किती आहे, 4. जर तुम्ही आपला चार्ट व्यवस्थित बघितला तर 4च्या वेळेस काय येतो, 4च येतो. बरोबर. 4च्या वेळेस काय येणार आहे, 4च. म्हणजे 157 464 म्हणजेच काय, तर 1,57,464 ही कोणत्या संख्येची ही कोणत्या संख्येचा घन आहे, ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे आपल्याला ते काढायचं आहे. म्हणजे तिचं घनमूळ काढायचं आहे. मी फक्त शेवटचा अंक बघितला, शेवटचा अंक होता 4. मला माहिती आहे 4च्या वेळेस काय येतो, 4च येतो. आता घनमूळ काढतोय, घनमूळ काढतोय तर काय करायचं, 3 अंक सोडून द्यायचे. ठीक आहे. घनमूळ काढतोय त्याच्यामुळे 3 अंक सोडून द्यायचे. जसं आपण वर्गमूळ काढत होतो, वर्गमूळाच्या बाबतीत काय करायचो, वर्गमूळ काढताना 2 अंक सोडून द्यायचो. आता घनमूळ काढतोय तर किती अंक सोडायचे, 3 अंक सोडायचे. घनमूळ काढतोय त्याच्यामुळे 3 अंक सोडून दिले, उरले किती, 157. आता मला एक गोष्ट सांगा, 157 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होईल. जेव्हा आपण वर्गमूळ काढत होतो तेव्हा मी तुम्हाला हा प्रश्न विचारायचो की कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल. बरोबर. पण इथे आपण वर्गमूळ काढतोय का, नाही, आपण काढतोय घनमूळ. म्हणून आपण काय, मी तुम्हाला काय विचारतोय की कोणत्या संख्येचा घन वजा होईल. आपल्याला माहिती आहे 157 1 ते 10 पर्यंतचे आपण सगळे घन इथे व्यवस्थित लिहिलेले आहेत. मग 157 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होईल, 125 वजा होतील का, होतील. 216 होणार आहे का, नाही. मग 125 होणार आहे. 125 कोणाचा घन आहे, 5चा. म्हणजे इथे मी काय लिहिणार आहे, 5. आणि आपल्याला लगेच उत्तर मिळून जातं. म्हणजे 1,57,464 हा कोणत्या संख्येचा घन आहे, तर 54चा घन आहे. समजलं. जसं वर्गमूळाच्या बाबतीत आपल्याला 2 संख्या मिळायच्या आणि त्याच्यावरून आपण ठरवायचो की आता याचं नेमकं वर्गमूळ कोणतं आहे. ठीक आहे. पण घनमूळाच्या बाबतीत तसं नाहीये. घनमूळ काढण्याची पद्धत एकदम सोपी आहे, आपल्याला लगेच घनमूळ मिळून जातं. ठीक आहे. मी बाकीचे पण एक्झाम्पल घेतलेले, तुम्हाला हे एक्झाम्पल नसेल समजलं तर पुढचं एक्झाम्पल व्यवस्थित समजेल. ठीक आहे. आता इथे किती आहे, 3. मी काय सांगितलं, 3ची जोडी कोणासोबत असते, 7 सोबत. इथे 3 दिसला तर लगेच आपण किती लिहिणार आहे, 7. आता घनमूळ काढतोय त्याच्यामुळे काय करायचं, 3 अंक सोडून द्यायचे. फक्त शेवटचा अंक मी बघितला, इथे 3 दिसला, 3ची जोडी 7 सोबत असते, मी इथे 7 लिहून घेतले. घनमूळ काढतोय, 3 अंक सोडून दिले, उरले किती, 658. आता 658 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होणार आहे, आपल्याला माहिती आहे 8चा घन किती, 512. त्याच्यानंतर
9चा घन किती आहे 729. मग 9चा घन याच्यातून वजा होईल का? नाही. 8चा घन वजा होईल, बरोबर. मग आपण काय इथे किती लिहिणार आहे? 8. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 87. म्हणजे 6,58,503 या संख्येचं घनमूळ किती आहे? 87. समजलं? तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की मी 5-5, 6 अंकी संख्या घेतलेल्या आणि आपण त्यांचं घनमूळ काढतोय, पण अगदी 2 ते 3 सेकंदात आपण लगेच उत्तर काढतोय. ठीक आहे. पुढची संख्या आहे 4,74,552. इथे किती आहे? 2. मला माहिती आहे दोनाची जोडी कोणासोबत असते? 8 सोबत. इथे 2 दिसला, मी लगेच इथे 8 लिहिले. ठीक आहे. घनमूळ काढतोय त्याच्यामुळे 3 अंक सोडून द्यायचे. घनमूळ काढतोय तर मी काय करेल? 3 अंक सोडून देईल. मग आता उरले किती? 474. मला एक गोष्ट सांगा, 474 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होईल? 343 वजा होतील का? होतील. 8चा घन किती आहे? 512. 512 वजा होतील का? नाही होणार. 343 होतील. 343 कोणाचा घन आहे? 7चा, बरोबर. म्हणजे मी इथे काय लिहिणार आहे? 7. म्हणजे या संख्येचं घनमूळ किती आहे? 78. जर तुम्ही 78 गुणिले 78 गुणिले 78 असा 3 वेळेस गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे? 4,74,552. समजलं? पुढे इथे किती आता? 6, बरोबर. मी फक्त तुम्हाला दोनच संख्या लक्षात ठेवायला लावल्या. काय? 2 आणि 3. 2ची जोडी असते 8 सोबत, 8ची जोडी असते 2 सोबत, 3ची जोडी असते 7 सोबत, 7ची जोडी असते 3 सोबत. त्या 4 संख्यांच्या व्यतिरिक्त कोणती संख्या आली तर आपण काय करणार आहे? तीच संख्या लिहिणार आहे. मग इथे किती आहे? 6. म्हणजे मी इथे किती लिहिणार? 6च्या वेळेस 6च. आता घनमूळ काढतोय तर काय करायचं? 3 अंक सोडून द्यायचे. प्रत्येक वेळेस तेच लक्षात ठेवा, घनमूळ काढतो तर काय? शेवटचे 3 अंक सोडून द्यायचे. उरले किती? 175. 175 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होणार आहे? सॉरी, कोणत्या संख्येचा घन वजा होणार आहे? तर आपल्याला माहिती आहे 5चा घन किती? 125. 6चा घन किती आहे? 216. 216 याच्यातून वजा होतील का? नाही. 5चा घन 125 वजा होणार आहे. मग 125 वजा होणार आहे. 125 कोणाचा घन आहे? 5चा. म्हणून मी याच्या आधी काय लिहिले? 5. म्हणजे हा कोणाचा घन आहे? 56चा. जर तुम्ही 56 गुणिले 56 गुणिले 56 हा गुणाकार केला तर शेवटी तुम्हाला 1,75,616 हेच उत्तर मिळणार आहे. समजलं? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथे शेवटी किती आहे? 9. आपल्याला माहिती आहे 9ची जोडी कोणासोबत? 9 सोबतच. मग इथे किती येतील? 9. शेवटचे 3 अंक सोडून दिले. उरले किती? 205. आता परत तेच 205 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होईल? 5चा घन 125. 6चा घन किती? 216. 216 205 मधून वजा होतील का? नाही होणार. मग काय होईल? 125. आणि 125 कोणाचा घन आहे? 5चा. म्हणजे याच्या अगोदर काय लिहिणार आहे? 5. समजलं? अशा पद्धतीने आपण लवकरात लवकर अगदी 10 सेकंदात घनमूळ काढू शकतो. समजलं? आता हे शेवटचं एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतोय, त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके. आता हे जे तुम्ही प्रश्न बघितले ह्या काय होत्या? सगळ्या पूर्ण संख्या होत्या, बरोबर. इथे तुम्हाला पॉइंट वगैरे काही दिसला का? नाही. आता हे जे एक्झाम्पल आहे ते मी पॉइंटचे एक्झाम्पल घेतले की जर एखादी संख्या पॉइंट मध्ये आली तर लवकरात लवकर तिचा घन कसा काढायचा. मेथड आपली तीच आहे, मेथड चेंज होणार नाही. मग काय करायचं? पॉइंट आहे हे विसरून जा. जसं मी तुम्हाला सांगितलं घनाच्या बाबतीत जसं आपण घन काढत होतो तेव्हा पण मी काय सांगितलं होतं? पॉइंट आहे हे विसरून जायचं आणि संख्या रेग्युलर आहे हेच कन्सिडर करायचं. मग पॉइंट आहे हे विसरून जा. इथे किती आहे? फक्त शेवटचा अंक बघायचा. शेवटचा अंक किती? 7. मला माहिती आहे 7ची जोडी कोणासोबत आहे? 3 सोबत, बरोबर. म्हणून मी इथे किती लिहिले? 3. 7ची जोडी आहे 3 सोबत, मी इथे लिहिले 3. घनमूळ काढतोय त्याच्यामुळे 3 अंक सोडून द्यायचे. घनमूळ काढतोय त्याच्यामुळे 3 अंक सोडून द्यायचे. उरले किती? 571. आता 571 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होईल? मला एक सांगा. 8चा घन आहे 512. 9चा घन किती आहे? 729. 729 वजा होतील का? नाही होणार. मग 8चा घन किती? 512. म्हणजे याच्यातून 512 वजा होतील. मग 512 कोणाचा घन आहे? तर 8चा घन आहे, बरोबर. आपलं उत्तर आलंय. कधी? जर इथे पॉइंट नसता तर. पण आपल्याला प्रश्नामध्ये पॉइंट दिलेला आहे म्हणजे आपल्याला आपल्या उत्तरामध्ये पॉइंट द्यावा लागेल. मग काय करायचं? पॉइंट नंतर उजवीकडे किती अंक आहे ते चेक करा. 1 2 3 किती अंक आहे उजवीकडे? 3 अंक आहे. जर घनमूळ काढायचं असेल पॉइंट नंतर जेवढे अंक असतील त्याला 3ने भाग द्यायचा, बरोबर. पॉइंट नंतर किती अंक आहे? 3 अंक आहे.
तीनाला जर मी 3ने भाग दिला तर उत्तर किती येणार आहे? 1. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्या उत्तरात एका अंकानंतर पॉइंट द्यायचा आहे. मग एक अंक सोडला, इथे दिला पॉइंट, म्हणजे माझं उत्तर किती आलं? 8.3. जर तुम्ही 8.3 गुणिले 8.3 गुणिले 8.3 यांचा 3 वेळेस गुणाकार केला तर तुम्हाला 571.787 हीच संख्या मिळणार आहे. समजलं? आपली पुढची संख्या आहे 0.074 088. ठीक आहे, आता हिचं काय काढायचं आपल्याला? घनमूळ. मी काय सांगितलं, फक्त शेवटचा अंक बघायचा. संख्या किती मोठी असली तरी फरक पडत नाही. आपल्याला काय बघायचंय? शेवटचा अंक. शेवटचा अंक इथे किती आहे? 8. आपल्याला माहिती आहे 8 ची जोडी कोणासोबत? 2 सोबत, बरोबर. म्हणून मी इथे किती लिहिणार आहे? 2. पॉइंट आहे हे विसरून जा, पॉइंटचा विचार करू नका. आता घनमूळ काढतोय त्याच्यामुळे काय करायचं? 3 अंक सोडून द्यायचे. उरले किती? 74. 74 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होणार आहे? मला एक सांगा. 4चा घन किती? 64, बरोबर. 74 मधून 64 वजा होईल का? होईल. 5चा घन 125. 74 मधून 125 वजा होणार आहे का? नाही. मग कितीचा घन होणार आहे? 4चा. तो म्हणजे किती? 64. म्हणून मी इथे किती लिहिणार आहे? 4. आता पॉइंट नंतर उजवीकडे किती अंक आहे? तुम्ही मोजाल 1 2 3 4 5 6. टोटल किती अंक आहे? 6. जेवढे पॉइंट नंतर अंक असतील त्यांना काय करायचं? 3ने भाग द्यायचा. मग टोटल 6 अंक आहे. 6ला जर मी 3ने भाग दिला तर किती? 2. म्हणजे आपल्या उत्तरात काय? 2 अंकानंतर पॉइंट द्यायचा आहे. मग हा एक अंक, हा दुसरा अंक, इथे दिला पॉइंट आणि इथे किती? 0. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 0.42. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपली पुढची संख्या आहे 753.571. मी काय सांगितलं? पॉइंट आहे हे विसरून जा आणि शेवटचा अंक बघा. शेवटचा अंक किती आहे? 1. आता एकाची जोडी कोणासोबत असते? एकाच सोबत असते, बरोबर. म्हणून मी इथे किती लिहिणार आहे? 1. घनमूळ काढतोय त्याच्यामुळे 3 अंक सोडून दिले. 3 अंक सोडून दिले, उरले किती? 753. आता 753 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होणार आहे? तर आपल्याला माहिती आहे 8चा घन किती? 512. 9चा घन 729. मग 729 753 मधून वजा होतील का? होतील. मग त्याच्यामुळे मी इथे किती लिहिणार आहे? 9. आता पॉइंट नंतर ऍक्च्युअल मध्ये किती अंक आहे? 3 अंक आहे. ठीक आहे, पॉइंट नंतर किती अंक आहे? 3 अंक. मी काय सांगितलं? पॉइंट नंतर जेवढे अंक असतील तेवढ्या अंकानंतर काय करायचंय? पॉइंट नंतर टोटल 3 अंक होते. ठीक आहे, मग 3ने भाग द्यायचा. मग जर 3ने भाग दिला तर किती? 1. म्हणजे आपल्या उत्तरात एका अंकानंतर पॉइंट द्यायचा आहे. म्हणजेच किती? 9.1. मग 753.571 या संख्येचं घनमूळ किती आलं? 9.1. कळालं? आपला पुढचा प्रश्न आहे 0.493 039 या संख्येचं घनमूळ काढायचं आहे. ओके, संख्या किती मोठी असू द्या फरक पडत नाही. आपल्याला काय बघायचंय? फक्त शेवटचा अंक. तो किती आहे? 9. आता आपल्याला माहिती आहे 9 ची जोडी कोणासोबत असते? 9 सोबत. म्हणून मी इथे किती लिहिणार आहे? 9. आता घनमूळ काढतोय त्याच्यामुळे 3 अंक सोडून द्यायचे. 3 अंक सोडून दिले, उरले किती? 493, बरोबर. 493 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होणार आहे? जर तुम्ही चेक केलं, ठीक आहे, 7चा घन किती? 343. 8चा घन किती? 512, बरोबर. 512 याच्यातून वजा होईल का? नाही. मग कोणता घन वजा होईल? 7चा. तो किती? 343. 7चा घन वजा होणार आहे म्हणून मी इथे किती लिहिले? 7. आता पॉइंट नंतर किती अंक आहे? तर टोटल 6 अंक आहे. मग आपल्या उत्तरात जर पॉइंट द्यायचा असेल तर काय करायचं? 6ला 3ने भाग द्यायचा. मग 6ला जर 3ने भाग दिला तर किती? 2. म्हणजे उत्तरात काय करायचं? 2 अंकानंतर पॉइंट द्यायचा. 1 आणि 2. इथे आला तुमचा पॉइंट आणि हा 0. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 0.79. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 300.763. याचा काढायचा आपल्याला घनमूळ. आता शेवटचा किती अंक आहे? 3. 3 दिसला म्हणजे आपल्याला माहिती आहे 3ची जोडी कोणासोबत असते? 7 सोबत. म्हणून मी इथे किती लिहिणार आहे? 7. घनमूळ काढतोय त्याच्यामुळे 3 अंक सोडून दिले, उरले किती? 300, बरोबर. आता 300 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होणार आहे? आपल्याला माहिती आहे काय? 5चा घन 125. 6चा घन 216. 7चा घन 343. 7चा घन याच्यातून वजा होईल का? नाही. मग कोणाचा होणार आहे? 6चा. 6चा घन किती? 216. मग आता 3 अंक होते, पॉइंट नंतर 3 अंक आहे. 3 अंक आहे त्याच्यामुळे काय करायचं? 3ला 3ने भाग द्यायचा. मग 3ला जर 3ने भाग दिला तर उत्तर किती?
1 म्हणजेच काय, तर आपल्या उत्तरात आपल्याला एका अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे. मी एक अंक सोडून दिला म्हणजे उत्तर किती आलं, 6.7. ठीक आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व एक्झाम्पल व्यवस्थित समजून सांगितले. आपलं जे शेवटचं एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला होमवर्क साठी देतोय, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला टॉपिक आवडला असेल, ठीक आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली व्हिडिओ शेअर करा. आणि हा व्हिडिओ आपण सगळ्या आपल्या ऍपमध्येच म्हणजेच आकाश सक्सेस अकॅडमीच्या ऍपमध्ये जी आपली कोर्स सेक्शन आहे त्याच्यामध्ये जी आपली नवीन बॅच लॉन्च झालेली मॅथ्सची स्पेशल फाउंडेशन बॅच, त्यामध्ये आपण मॅथ्स अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून सांगतोय. तर तिथे तुम्हाला आपलं हे लेक्चर मिळणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं लेक्चर शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.